नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. आमदार संजय केळकर यांच्या दणक्यानंतर ठाणे शहरात आपला दवाखाना चालवणाऱ्या मेड ऑन गो हेल्थ कंपनीवर ठाणे महानगरपालिकेची दंडात्मक कारवाई. ठेकेदार देखील काळ्या यादीत. पाणी बिलाच्या वसुलीसाठी ठाणे महानगरपालिकेची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू. आणि महापालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाचं काम वेगानं करावं, आयुक्त सौरभ राव. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे शहरात आपला दवाखाना चालवणाऱ्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर ठाणे महानगरपालिकेनं दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं आहे. 4 दिवसापूर्वी आमदार संजय केळकर याने आपला दवाखानाच्या ठेकेदाराला अनियमित कारभार चव्हाट्यावर मांडून त्याचं बिंग फोडलं होतं. त्यानंतर महापालिकेनं सारवासारव करीत कारवाईचे कागदी घोडे देखील नाचवले होते. या अनुषंगानं आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पुन्हा मनपा आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. त्यावर आयुक्तांनी आपला दवाखान्याच्या डॉक्टर आणि परिचारिकांचे थकीत वेतन आणि जागा मालकांचे भाडं 2 दिवसात अदा करणार असल्याचं स्पष्ट केल्याचं सांगितलं. ठाणे महापालिका क्षेत्रात 2020 पासून 50 आपला दवाखाना सुरू करण्याचं कंत्राट कर्नाटकच्या मेसर्स मेड ऑन गो हेल्थ कंपनीला देण्यात आलं होतं. परंतु संपूर्ण करार कालावधीत या कंपनीनं केवळ 46 दवाखाने सुरू केले. मुदतवाढ देऊन देखील अन्य आपला दवाखाना सुरू करण्यात कंपनी कुचकामी ठरली. आपला दवाखाना इथं तपासणी करता येणाऱ्या रुग्णांसाठी प्रति रुग्ण ₹150 प्रमाणे महानगरपालिकेतर्फे देयक अदा करण्यात येत आहे. तरी देखील आपला दवाखान्यामध्ये कार्यरत डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांचं वेतन देखील अदा केलं गेलेलं नाही. ही बाब दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे जनसंवाद उपक्रमात मांडली. त्यानंतर आमदार केळकर यांनी जाब विचारल्यानंतर जाग झालेल्या पालिका प्रशासनानं सदर कंपनीच्या 2.25 कोटीच्या बँक गॅरंटीमधून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं वेतन आणि जागांचं भाडं अदा करण्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. दरम्यान मंगळवारी आमदार संजय केळकर यांनी पुन्हा आयुक्त सौरभ राव यांची ठाणे महापालिका मुख्यालयात भेट घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई संदर्भात झाडाझडती घेतली. त्यानुसार आपला दवाखान्याच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. तसंच येत्या 1-2 दिवसात थकीत पगार आणि जागेचं भाडं देखील अदा करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितल्याचं आमदार केळकर यांनी स्पष्ट केलं. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठी चित्रपटांना येणाऱ्या अडचणी या संदर्भात काही दिवसांपूर्वी एक बैठक पार पडली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी चित्रपटांच्या अडचणी दूर करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली.
आज अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समितीच्या बैठकीत मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळण्याबाबत तसंच इतर विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीत मल्टिप्लेक्सचे मालक, प्रतिनिधी, चित्रपट निर्माते आणि राजकीय चित्रपट आघाडीचे प्रमुख हे उपस्थित होते। माझ्या पुढाकारानं आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मराठी चित्रपट क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत। ठाणे महानगरपालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागानं कारवाई सुरू केली असून यावर्षी एप्रिल 2025 पासून आत्तापर्यंत 43 कोटी रुपयांची पाणी बिलाची वसुली झाली आहे। हे प्रमाण एकूण वसुलीच्या सुमारे 18% इतकं आहे। थकबाकी वसुलीकरता सर्व प्रभाग समिती स्तरावर मोहीम सुरू करण्यात आली असून पाणी बिलाची रक्कम वेळच्या वेळी भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे। महापालिकेची पाणी बिलाची एकूण रक्कम सुमारे 250 कोटी रुपयांच्या घरात आहे। त्यापैकी 92 कोटी 28 लाख रुपये थकबाकीचे आहेत, तर चालू वर्षाची बिल रक्कम ही 157 कोटी 80 लाख इतकी आहे। पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिकेनं 2024-25 या वर्षात पाणी बिलापोटी 148 कोटी 95 लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळवलं होतं। ही वसुली 2023-24च्या तुलनेत 15 कोटी रुपयांनी अधिक होती। या आर्थिक वर्षात पाणी पुरवठा विभागानं थकबाकी आणि चालू बिलाची 100% वसुली करावी असे निर्देश महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणं, मोटर पंप जप्त करणं, मीटर रूम सील करण्यात येत आहेत। तसंच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा एकदा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याची देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे। ठाणे शहराचं नागरिकीकरण झपाट्यानं होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा देता याव्यात यासाठी महानगरपालिकेचं नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। सदरची प्रशासकीय इमारत वर्तकनगर इथल्या रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। सदर बैठकीमध्ये प्राथमिक कामं वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या। ठाणे महानगरपालिकेचे अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे 4 मजली असून वाढत्या कामाची व्याप्ती लक्षात घेता या इमारतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। या संदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित विभागांचा आढावा घेतला। या जागेतील बहुतांश झाडं बाधित होत असून ती नष्ट न करता त्यांचं नवीन जागेत पुनर्रोपण करण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी दिली। महानगरपालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीत असलेल्या कार्यालयाची जागा आणि आगामी काळात आवश्यक असलेली जागा विचारात घेऊन त्यानुसारच नियोजन करण्यात यावं। तसंच या विभागामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक व्यवस्था योग्य प्रकारे होण्यासाठी जागेचं नियोजन करण्यात यावं। माननीय महासभेचं सभागृह स्वतंत्ररित्या बांधण्यात येणार असून आगामी 58 वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन बैठक व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी दिल्या गेल्या। रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते। आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता। यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा, आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे। भारतीय जनता पक्षाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आमदार संजय केळकर, आपला हक्काचा माणूस। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर।
आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे पूर्व मीठबंदर रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर नगर परिसरात ठाणे महानगरपालिकेनं उभारलेली लोखंडी कमान पूर्णपणे गंजल्यानं धोकादायक ठरली आहे. मंगळवारी रात्री कमानीचा 5 फूट लोखंडी रॉड खाली पडला. सुदैवानं यावेळी जीवितहानी टळली. स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या निष्काळजीपणावर आपला संताप व्यक्त करीत कमानीची तात्काळ तपासणी करून ती हटवण्याची मागणी केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या आणि पोखरलेल्या ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आल्याचं उघड झालंय. पात्र आणि अनुभवी कंपन्यांना डावलून पात्रता नसलेल्या आणि मर्जीतल्या कंपन्यांना तब्बल 22 कोटी रुपयांचं काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. कोलशेत, माजिवडा आणि विटावा इथल्या मलप्रक्रिया केंद्राच्या परिचलन, देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी ठाणे महानगरपालिकेनं सुमारे 22 कोटी रुपयांची निविदा काढली होती. या निविदेसाठी तोशिबा आणि SS इन्फ्रा या पात्र कंपन्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र अनुभव नसलेल्या मेसर्स AK इलेक्ट्रिकल अँड वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नियम डावलून हे काम देण्यात आलं असल्याचं सोनावळे यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक निविदा मागवून देखील संबंधित कंपनीनं दुसऱ्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम दाखवून अर्ज दाखल केला होता. तरी देखील महानगरपालिकेनं हे काम मंजूर केलं अशी माहिती अशोक सोनावळे यांनी दिली. या संदर्भात महानगरपालिकेचे उपअभियंता गुणवंत झांबरे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र आर्थिक गुन्हे शाखेनं कोणताही तपास न करता हे प्रकरण लाचलुचपत विभागाकडे वर्ग केल्यानं संशयाचं धुकं अधिकच दाटलं आहे. त्यामुळेच आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे असं सोनावळे यांनी सांगितलं. येत्या बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री आकाशात आपणा सर्वांना सुपर मून दिसणार असल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक डॉ. सोमण यांनी सांगितलं. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर चंद्रबिंब जास्त मोठं आणि जास्त तेजस्वी मनोहारी दिसतं. तसं ते बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी रात्री दिसणार आहे. चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3,84,000 किलोमीटर अंतरावर असतो. या दिवशी तो पृथ्वीपासून 3,56,834 किलोमीटर अंतरावर येणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान आणि कमी तेजस्वी दिसतं. याला मायक्रोमून असं म्हणतात. सुपरमून हा मायक्रोमूनपेक्षा तब्बल 13% मोठा आणि 30% अधिक तेजस्वी दिसतो. तसाच तो बुधवार 5 नोव्हेंबर रोजी दिसणार आहे. बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी सुपरमून संध्याकाळी 5:44 पूर्वेला उगवेल आणि रात्रभर आपल्याला सुंदर दर्शन देईल. यापुढील सुपरमून पुढच्याच महिन्यात गुरुवार 4 डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या रात्री आपल्याला दिसणार असल्याचं डॉ. सोमण यांनी सांगितलं. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना. मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले
तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आमदार संजय केळकर यांच्या दणक्यानंतर ठाणे शहरात आपला दवाखाना चालवणाऱ्या मेड ऑन गो हेल्थ कंपनीवर ठाणे महानगरपालिकेची दंडात्मक कारवाई, ठेकेदारही काळ्या यादीत. पाणी बिलाच्या वसुलीसाठी ठाणे महानगरपालिकेची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू आणि महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाचं काम वेगानं करावं, आयुक्त सौरभ राव. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.